श्री स्वामी समर्थ. आज आपण देवांना गंध कोणत्या बोटाने लावावा किंवा आपल्या स्वतःला गंध कोणत्या बोटाने लावावा, त्याचप्रमाणे आपले गुरु जे आहेत ते गुरूंना गंध म्हणजे कोणत्या बोटाने लावावा, हे बरेच लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही. तर आपण जाणून घेऊया की बाबा कोणत्या बोटाने देवांना गंध लावावा किंवा कोणत्या बोटाने गंध आपल्या गुरूंना लावावा हे आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपल्या गुरूंना गंध कोणत्या बोटाने लावा हा जाणून घेऊया आपण. सर्वात प्रथम आपल्या गुरु असतील कोण, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, श्री स्वामी समर्थ असतील, श्री साईनाथ महाराज असतील, हे आपले गुरु आहेत. या सर्व गुरूंना ज्या वेळेला आपण पूजा करतो त्यावेळेला गंध लावण्याचं जे बोट आहे ते या बोटाने गंध लावला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या देवदेवतांची जी मंदिरामध्ये पूजा करतो त्या देवदेवतांना आपण ज्या वेळेला गंध लावत असतो तो या बोटाचा म्हणजे करंगळीच्या बाजूचं बोट. आणि ज्यावेळेला आपण स्वतःला गंध लावत असतो त्यावेळेला स्वतःला बरेच लोक काय करतात या बोटाचा वापर करतात, पण असं न करता स्वतःसाठी जे बोट दिलेलं आहे हे स्वतःचं बोट आहे. हे स्वतःच्या मस्तकाला ज्या वेळेला आपण गंध लावतो त्यावेळेला या बोटाचा उच्चार करावा. त्याच्यानंतर आपण ज्या वेळेला आता पितृपक्ष चालू आहे या पितृपक्षामध्ये हे आपण पित्रांना म्हणजे आपल्या पित्रा जे गेलेले आहेत त्यांना गंध लावत असताना आपण या बोटाचा काही लोक उच्चार करतात, पण असं न करता या बोटाने त्यांना गंध लावणं हे गरजेचं आहे. आणि आपले अतिथी जे पाहुणे वगैरे जे असतात त्यांना ज्या वेळेला आपण गंध वगैरे लावतो तो या अंगठ्याने लावावा. अशा पद्धतीने या 5 बोटांचा उपयोग करावा. धन्यवाद.